नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहित आहे की कार्बन हा लाखो संयुगे तयार करतो. पण जर आपल्याला त्यातील एका संयुगाबद्दल बोलायचे असेल, तर आपल्याला त्याच्या नावाने त्याला संबोधायला लागेल. मग यासाठी आपल्याला त्याचे नाव माहीत असणे गरजेचे आहे. बरोबर ना? तर मग आपण त्यांना प्रत्येकाला सामान्य नावे पण देऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादे संयुग दिसायला लाल असेल व त्याला फ्रुटीसारखा वास येत असेल, तर आपण त्याला सामान्यतः नाव देऊ शकतो की लाल फ्रुटी संयुग. पण इथे अडचण अशी आहे की ही संयुगे लाखो असतात. मग तुम्ही कल्पना करू शकता का की या लाखो संयुगांची सामान्य नावे लक्षात ठेवणे किती अवघड होऊ शकते. मग यासाठी वैज्ञानिकांचा एक संघ पुढे आला की ज्याला IUPAC असे म्हणतात. आता IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आणि मग त्यांनी या संयुगांना नावे देण्यासाठी एक नियमावली तयार केली. मग या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर कार्बनी संयुगांचे नामकरण. मग आता या नियमावलीने आपण या सर्व कार्बनी संयुगांना त्यांच्या नावाने ओळखू शकतो. मग चला आता आपण हे नियम पाहूया. तर मग थोडक्यात हे नियम सांगतात की प्रत्येक नावाला एक जनक नाव आणि त्याला काही उपसर्ग व प्रत्यय लावून मग ते नाव बनलेले असते. मग हे जनक नाव त्या संयुगामध्ये समाविष्ट असलेल्या कार्बनची संख्या दर्शवते. मग एक कार्बन असेल तर मिथ असे जनक नाव घ्यायचे, 2 कार्बन असतील तर इथ असे जनक नाव घ्यायचे, 3 कार्बन असतील तर प्रोप असे जनक नाव घ्यायचे आणि अशाच प्रकारे पुढे. आता पुढे यातील वेगवेगळे क्रियात्मक गट दाखवण्यासाठी आपण वेगवेगळे उपसर्ग आणि प्रत्यय वापरतो. उदाहरणार्थ, जर कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी किंवा मग तिहेरी बंध असेल तर मग आपण हे प्रत्यय वापरतो. परंतु जर त्या शृंखलेमध्ये कोणताच दुहेरी किंवा तिहेरी बंध नसेल तर ती शृंखला ही एकेरी बंधाने बनलेली असते. मग त्यासाठी आपण एन हे प्रत्यय वापरतो. आता मग जर तेथे काही ऑक्सिजनचा समावेश असणारे क्रियात्मक गट असतील जसे की हे सर्व, मग आपण त्या नावाला हे प्रत्यय सुद्धा जोडतो. आणि जर तेथे काही क्रियात्मक गट असतील जसे की ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन आणि आयोडीन, तर मग आपण त्या नावाला हे उपसर्ग जोडतो. मग आता यांना प्रत्येकाला आपण जरा विस्तृतपणे बघूया. तर मग सर्वप्रथम आपण या जनक नावाबद्दल बोलूया. तर हा शब्द त्या रेणूमध्ये कार्बनचे किती अणू असतात हे सांगत असतो. जर तिथे फक्त एक कार्बन अणू असेल तर मग त्याला दर्शवण्यासाठी आपण मिथ हे जनक नाव वापरतो. जर तिथे 2 कार्बन अणू असतील तर आपण इथ हे जनक नाव वापरतो. तसेच जर 3 कार्बन अणू असतील तर ते दर्शवण्यासाठी आपण प्रोप हे जनक नाव वापरतो. तसेच 4 कार्बन अणू असतील तर ते दर्शवण्यासाठी आपण ब्यूट हे जनक नाव वापरतो आणि अशाच प्रकारे आपण पुढे सुद्धा ते वापरत असतो. मग उदाहरणार्थ, जर इथे एक रेणू आहे की ज्याला आपल्याला नाव द्यायचे आहे, तर मग सर्वप्रथम आपण त्यातील कार्बन अणूंवर लक्ष केंद्रित करायचे. मग आपण इथे 3 कार्बन अणू पाहतो, बरोबर? तर मग या 3 कार्बन अणूंसाठी आपण प्रोप हे जनक नाव वापरणार. अशाच प्रकारे जर हा सुद्धा एक रेणू आहे की ज्याला आपल्याला नाव द्यायचे आहे, तर मग तुम्ही हा व्हिडिओ थांबवून त्याचे जनक नाव लिहायचा प्रयत्न करता का? मग जर तुम्ही हा प्रयत्न केला असेल तर आता आपण बघूया. जर आपण यातील कार्बन अणूंवर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला इथे कार्बनचे 4 अणू दिसतात. म्हणून 4 कार्बनसाठी आपण ब्यूट हे जनक नाव वापरणार. तसेच अजून एक उदाहरण पाहूया. मग याचे जनक नाव तुम्ही स्वतःहून देऊ शकता का? मग तुम्ही यासाठी सुद्धा प्रयत्न केले असतील तर आपण बघूया. जर आपण यातील फक्त कार्बन अणूंवर लक्ष केंद्रित केले तर मग या ठिकाणी बघा, इथे हा C हा क्लोरीनचा भाग आहे, तो कार्बनसाठी नाही. या रेणूमध्ये फक्त एकच कार्बन अणू आहे. त्यामुळे इथे एकच कार्बनचा समावेश आहे हे दर्शवण्यासाठी आपण मिथ हे जनक नाव वापरणार. तर मग अशा प्रकारे आपण सर्व कार्बनी संयुगांसाठी जनक नावे लिहितो. मग आपण हे लक्षात ठेवायचं की हे जनक नाव त्या लांबच लांब कार्बन शृंखलेमध्ये समाविष्ट असलेल्या कार्बनची संख्या दर्शवतो. पण बघा, या व्हिडिओमध्ये आपण त्याच कार्बनी संयुगांबद्दल बोलणार की ज्यामध्ये एक कार्बन शृंखला असेल. बघा, इथे या शृंखलांना शाखा फुटलेल्या नाहीत, म्हणून इथे एकापेक्षा जास्त कार्बन शृंखला तयार होऊ शकत नाही. त्यामुळे आपण इथे या गोष्टी गुंतागुंतीच्या बनवत नाही. आपण लांबच लांब कार्बन शृंखलांबद्दल इतर व्हिडिओमध्ये बोलूया. मग आता हे झाल्यावर आपण आता प्रत्ययांबद्दल बोलूया. बघा, प्रत्यय हे असे शब्द असतात की जे त्या शृंखलेतील क्रियात्मक गट दर्शवण्यासाठी जनक नावाच्या शेवटी जोडले जातात. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल, म्हणजे 2 किंवा अधिक कार्बन अणू एकमेकांशी दुहेरी बंधाने जोडले असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की आपली कार्बन शृंखला ही अल्किन कुलाशी निगडीत आहे. तर मग हा दुहेरी बंध जोडण्यासाठी आपण या जनक नावाला ENE हे प्रत्यय जोडणार. तशाच प्रकारे जर तिथे तिहेरी बंध असेल तर आपण या जनक नावाला YNE हे प्रत्यय जोडणार.
आणि जर दुहेरी किंवा तिहेरी बंध या दोघांपैकी एकही बंध नसेल, म्हणजेच सर्व कार्बन अणू एकेरी बंधाने जोडले असतील, तेव्हा ती शृंखला अल्केन कुलाशी निगडीत असते. आणि ते दर्शवण्यासाठी आपण ANE हे प्रत्यय वापरतो. उदाहरणार्थ आपण हे पहिलं उदाहरण बघूया. मग इथे जर आपण यातील फक्त कार्बन शृंखलेवर लक्ष केंद्रित केले, तर मग आपण पाहू शकतो की यातील हे 2 कार्बन दुहेरी बंधाने जोडले आहेत. याचा अर्थ असा होतो की ही कार्बन शृंखला अल्किन कुलाशी निगडीत आहे. आणि हे दर्शवण्यासाठी आपण ENE हे प्रत्यय वापरणार. म्हणजेच प्रोप अधिक इन. अशाच प्रकारे मग तुम्ही हा व्हिडिओ थांबवा आणि सांगा बरं की या शृंखलेसाठी कोणते प्रत्यय येईल. मग जर तुमचे प्रयत्न करून झाले असतील तर आपण बघूया. तर मग तुम्ही इथे असा विचार केला असेल की इथे दुहेरी बंध असल्यामुळे ते अल्किन असेल, तर मग ते बरोबर नाही. बघा, या पायरीमध्ये आपण फक्त कार्बन शृंखलेवर लक्ष केंद्रित करतो. इथे दुहेरी बंध आहे, पण तो कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये आहे, या कार्बन शृंखलेमध्ये नाही. मग बघा, जर आपण या कार्बन अणूंवर लक्ष केंद्रित केले तर असे दिसते की हे सर्व कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ही कार्बन शृंखला अल्केन कुलाशी निगडीत आहे. मग हे दर्शवण्यासाठी आपण ANE हे प्रत्यय इथे लिहूया. त्याच प्रकारे जर तुम्ही या उदाहरणाकडे पाहिले तर बघा, इथे फक्त एकच कार्बन अणू आहे, त्यामुळे ते फक्त अल्केन कुलाचा घटक होऊ शकते. मग या ठिकाणी सुद्धा आपण ANE हे प्रत्यय लिहिले. मग आता आणखी एक गोष्ट बघा, जर त्या ठिकाणी त्या रेणूमध्ये अजून काही क्रियात्मक गट असतील, जसे की हे क्रियात्मक गट, तर मग त्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी आपण त्यांचे प्रत्यय या जनक नावानंतर वापरतो. उदाहरणार्थ जर त्या ठिकाणी OH हा क्रियात्मक गट असेल, म्हणजेच अल्कोहोल क्रियात्मक गट समाविष्ट असेल, तर मग त्याचा समावेश दाखवण्यासाठी आपण ऑल हे उपसर्ग त्या जनक शब्दापुढे लावणार. जर त्या ठिकाणी C दुहेरी बंध OH म्हणजेच क्रियात्मक गट अल्डिहाइड उपस्थित असेल, तर आपण आल हे प्रत्यय वापरणार. त्यानंतर मग जर त्या ठिकाणी C दुहेरी बंध O म्हणजेच कीटोन क्रियात्मक गट असेल, तर आपण ONE हे प्रत्यय वापरतो. आणि जर त्या ठिकाणी C दुहेरी बंध OH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड क्रियात्मक गट असेल, तर त्यावेळी आपण ऑइक ऍसिड हे प्रत्यय वापरतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व प्रत्यय या ENE, ANE किंवा YNE या प्रत्ययाला जोडली जातात. ती थेट त्या जनक नावाला जोडली जात नाही. आता इतक्या माहितीसोबत मला असे वाटते की तुम्ही हा व्हिडिओ थांबवावा आणि हे शोधण्याचा प्रयत्न करावा की यातील कोणत्या उदाहरणामध्ये यातील क्रियात्मक गट आहे. आता मी तुम्हाला एक हिंट देतो, ती अशी की यातील प्रत्येक क्रियात्मक गटामध्ये एक ऑक्सिजनचा समावेश आहे. तर मग शोधा बरं. मग जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आता आपण पाहूया. पहिले उदाहरण जर आपण पाहिले तर असे दिसते की त्यामध्ये ऑक्सिजन नाही, त्यामुळे यातील कोणताच क्रियात्मक गट इथे नाही, बरोबर. त्यानंतर जर आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहिले तर इथे ऑक्सिजन आहे, त्यामुळे नक्कीच आपण सांगू शकतो की यापैकी एक क्रियात्मक गट इथे आहे. खरं तर जर आपण फक्त यातील क्रियात्मक गटाकडे लक्ष केंद्रित केले तर मग इथे क्रियात्मक गट आहे C दुहेरी बंध OH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड क्रियात्मक गट. आणि इथे त्याची उपस्थिती दाखवण्यासाठी आपण ऑइक ऍसिड हे प्रत्यय वापरणार. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन नाही, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा यापैकी कोणताच क्रियात्मक गट नाही. मग आता या प्रत्ययांबद्दल बोलल्यानंतर आपण आता उपसर्गाबद्दल बोलूया. बघा, हे असे शब्द असतात की ते जनक नावाच्या आधी जोडले जातात आणि ते क्रियात्मक गट जसे की ब्रोमीन, क्लोरीन यांना दर्शवण्यासाठी वापरतात. जर त्या रेणूमध्ये ब्रोमीन हा क्रियात्मक गट असेल तर आपण ब्रोमो हे उपसर्ग वापरतो, आणि जर त्या रेणूमध्ये क्लोरीन क्रियात्मक गट असेल तर आपण क्लोरो हे उपसर्ग वापरतो. तर मग या सर्व उदाहरणांपैकी या शेवटच्या उदाहरणामध्ये क्लोरीन हा अणू आहे, म्हणजेच क्लोरीन क्रियात्मक गट आहे. त्यामुळे हा क्रियात्मक गट दाखवण्यासाठी आपण क्लोरो हे उपसर्ग या जनक नावाच्या सुरुवातीला लिहिले. तर मग आतापर्यंत आपण पाहिले की या कार्बनी संयुगांचे नामकरण कशा प्रकारे करायचे. आता शेवटची एक गोष्ट बाकी राहिली आहे, ती म्हणजे या सर्वांना म्हणजे जनक नाव व उपसर्ग किंवा प्रत्यय यांना जोडून एक अर्थपूर्ण नाव तयार करणे, बरोबर. तर मग पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आधी जनक नाव लिहायचे आणि मग एकेरी, दुहेरी किंवा मग तिहेरी बंधानुसार असलेले प्रत्यय आपण या जनक नावाला जोडायचे. मग हे सहज होते. तर मग बघा, प्रोप अधिक ENE तर हे होईल प्रोपीन. त्यानंतर या ठिकाणी बघा ब्यूट अधिक ANE तर हे होईल ब्युटेन. त्यानंतर या ठिकाणी बघा मिथ अधिक ANE तर हे होईल मिथेन. मग आता यानंतर काय करायचं, तर आता या सर्व बनलेल्या नावांना आपण या क्रियात्मक गटांचे उपसर्ग जोडायचे की ज्यामध्ये ऑक्सिजन अणू आहे. मग इथे आपल्याकडे असे एक उदाहरण आहे. इथे आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड हे क्रियात्मक गट आहे, मग इथे प्रत्यय आहे ऑइक ऍसिड.
मग जेव्हा पण आपल्याला हे प्रत्यय जोडायचे असेल तेव्हा सर्वप्रथम आपल्याला या नावातील हा ई काढून टाकावा लागतो आणि त्यानंतर हे प्रत्यय जोडावे लागते. मग हे नाव बनेल ब्युटॅनॉइक ॲसिड. तर मग हे त्याचे अंतिम नाव झाले. त्यानंतर आता आपण हा उपसर्ग कसा जोडायचा ते बघूया. तर बघा, हे सहजपणे जोडले जातात. इथे क्लोरो अधिक मिथेन, तर यांच्यापासून बनेल क्लोरोमिथेन. तर मग हे कार्बनी संयुगांचे नामकरण करण्याचे काही नियम आहेत. मग सर्वप्रथम आपण त्या संयुगांमध्ये किती कार्बन अणू आहेत यावरून त्याचे जनक नाव शोधतो. त्यानंतर त्या रेणूमध्ये असणाऱ्या दुहेरी किंवा तिहेरी बंध यानुसार यातील प्रत्यय जोडतो. आणि जर यातील कोणताच बंध नसेल, म्हणजेच तिथे फक्त एकेरी बंध असेल, तर ANE हे प्रत्यय जोडतो. आता त्यानंतर जर त्या रेणूमध्ये ऑक्सिजनचा समावेश असणारा क्रियात्मक गट असेल, तर मग आपण या संबंधित प्रत्ययांना या ANE, ENE किंवा YNE यांच्या पुढे जोडतो. तसेच जर त्या ठिकाणी ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन व आयोडीन यासारखे हॅलोजन क्रियात्मक गट असतील, तर आपण त्यांच्या नावाचे उपसर्ग जनक नावाच्या पुढे जोडतो. आणि शेवटची पायरी म्हणजे आपण या सर्वांना एकत्र जोडून एक अर्थपूर्ण नाव तयार करतो. मग बघा, उपसर्ग आणि जनक नाव हे सहज जोडले जातात. तसेच जनक नाव व ANE, ENE किंवा YNE हे प्रत्यय सहज जोडले जातात. परंतु जेव्हा या प्रत्ययांना आपल्याला ऑक्सिजनचा समावेश असणारे क्रियात्मक गट जोडायचे असतात, तेव्हा ते जोडताना आपल्याला या ANE, ENE, YNE यामधील हा ई काढून टाकावा लागतो आणि मग हे प्रत्यय जोडावे लागतात. मग आता या कार्बनी संयुगांचे नामकरण करण्याचे नियम आपल्याला माहीत झाल्यावर आपण काही उदाहरणे पाहूया, चालेल ना? तर मग बघा, मी थोडक्यात हे नियम इथे लिहिले आहेत. तसेच ऑक्सिजनचा समावेश असणाऱ्या क्रियात्मक गटासाठी असणारे हे प्रत्यय हे सुद्धा इथे मी लिहिले आहेत. मग यांच्या मदतीने आता तुम्ही या संयुगांचे नामकरण करू शकता का? मग हे करून बघा बरं. तर जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आता आपण पाहूया. तर मग या पहिल्या उदाहरणाकडे बघा. यामध्ये 2 कार्बन अणूंचा समावेश आहे. मग यावरून आपण त्यांचे जनक नाव शोधू शकतो. आपल्याला माहित आहे की 1 कार्बन अणूसाठी जनक नाव येते मिथ, तर 2 कार्बन अणूसाठी जनक नाव येते ते म्हणजे इथ. त्यानंतर आता पुढची पायरी म्हणजे एकेरी, दुहेरी किंवा मग तिहेरी बंधासाठी असणारा प्रत्यय शोधणे. इथे कार्बन अणू हे एकमेकांशी एकेरी बंधाने जोडलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ही कार्बन शृंखला अल्केन कुलाशी निगडित आहे. मग त्यासाठी आपण ANE हे प्रत्यय वापरतो, बरोबर ना? त्यानंतरची पायरी म्हणजे या ऑक्सिजनचा समावेश असणाऱ्या क्रियात्मक गटासाठी प्रत्यय जोडणे. आणि या उदाहरणाकडे पाहिले तर इथे असा एक क्रियात्मक गट आहे CHO. मग हे अल्कोहोल आहे का? बघा, जर हे अल्कोहोल असते तर त्याला आपण C एकेरी बंध OH असे दाखवले असते. परंतु इथे हे CHO आहे, तर हे आहे अल्डिहाइड. या अल्डिहाइडमध्ये 1 कार्बन, 1 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. तर मग अल्डिहाइडला दर्शवण्यासाठी आपण CHO असे लिहितो आणि या अल्डिहाइड क्रियात्मक गटाचा समावेश दाखवण्यासाठी आपण आल हे प्रत्यय वापरणार. आता यामध्ये क्लोरीन व ब्रोमीन जोडलेले आपल्याला दिसत नाही, त्यामुळे इथे कोणतेही उपसर्ग जोडण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर मग या ठिकाणी शेवटची पायरी म्हणजे या सर्वांना एकत्र जोडायचे, जेणेकरून आपल्याला एक अर्थपूर्ण नाव मिळेल. आता बघा, इथे इथ अधिक ANE हे सहजपणे जोडले जाईल आणि आपल्याला मिळेल इथेन. आता जेव्हा या दोघांना जोडण्याची वेळ येईल तेव्हा या इथेन मधील हा ई आपण काढून टाकणार व यांना जोडणार. मग हे बनेल इथॅनॉल. तर मग याच कार्बनी संयुगाला इथॅनॉल असे म्हटले जाते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हे मी प्रथमच करायला शिकलो तेव्हा सामान्यपणे मी एक चूक करायचो. जेव्हा पण जनक नाव देण्यासाठी मी कार्बन अणू मोजायचो ना, तेव्हा मी क्रियात्मक गटातील कार्बनला मोजत नव्हतो. उदाहरणार्थ या संयुगामध्ये मी असे म्हणायचो की या ठिकाणी फक्त एकच कार्बन अणू आहे आणि मी हा कार्बन अणू मोजत नसायचो. यामागचं कारण असे होते की मला असे वाटायचे की कार्बन या क्रियात्मक गटाचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा आपण क्रियात्मक गटाचे प्रत्यय जोडू तेव्हा त्या कार्बनचा समावेश आपण करणारच आहोत. मग या कार्बन शृंखलेमध्ये पुन्हा ते का बरे मोजायचे असे मी मानायचो, परंतु ते चुकीचे होते. बघा, हे अशा प्रकारे होत नाही. जर आपण पहिल्या पायरीचा विचार केला तर जेव्हा आपण कार्बन अणूंची संख्या मोजतो त्यावेळी त्या शृंखलेतील सर्व कार्बन अणू आपण मोजले पाहिजेत. मग जरी तो त्या क्रियात्मक गटाचा भाग असेल तरीही जनक नावाकरिता आपल्याला त्याला मोजावेच लागते. हे लक्षात ठेवा. मी जी चूक करायचो तीच तुम्ही करू नका, बरोबर ना? मग आता आपण हे दुसरे उदाहरण सोडवूया. तर मग पहिली पायरी म्हणजे या संयुगाचे जनक नाव शोधण्यासाठी यातील कार्बन अणू मोजायचे. मग या ठिकाणी 3 कार्बन अणू आहेत. मग या ठिकाणी बघा, मी या क्रियात्मक गटाचा भाग असलेला कार्बन सुद्धा मोजला आहे. तर मग 3 कार्बन अणूंसाठी जनक नाव असेल प्रोप. त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी बंधासाठी वापरले जाणारे प्रत्यय आपण लिहूया. मग बघा, या ठिकाणी दुहेरी बंध आहे. मग इथे दुहेरी बंधासाठी ENE हे प्रत्यय येईल का? तर नाही. बघा, हा दुहेरी बंध आहे परंतु तो कार्बन शृंखलेचा भाग नाही.
तो कार्बन व ऑक्सिजन यांच्यामध्ये आहे. तर मग इथे आपण दुहेरी बंध हा जेव्हा या कार्बन शृंखलेत असेल तेव्हाच विचारात घेतो. तर इथे या कार्बन शृंखलेमध्ये फक्त एकेरी बंध दिसतो, त्यामुळे ही कार्बन शृंखला सुद्धा अल्केन कुलाशी निगडीत आहे आणि ते दर्शवण्यासाठी आपण ANE हे प्रत्यय वापरणार. मग इथे अजून एक प्रत्यय येईल, कारण यामध्ये ऑक्सिजनचा समावेश असलेला क्रियात्मक गट सुद्धा आहे. मग त्याबद्दल काय, तर मग हा कीटोन क्रियात्मक गट आहे. मग यासाठी आपण ONE हे प्रत्यय वापरतो. तसेच इथे उपसर्ग जोडण्याची गरज नाही, कारण आपल्याला इथे कोणताही क्लोरीन किंवा ब्रोमीन अणू जोडलेला दिसत नाही. मग आता शेवटची पायरी काय, तर आपण या सर्वांना एकत्र करणार, बरोबर. मग बघा, हे प्रोप अधिक ANE हे सहज जोडले जातात आणि यांच्यापासून आपल्याला प्रोपेन मिळते. पण जेव्हा आपण हे दोघे एकत्र करणार त्यावेळी या प्रोपेन मधील हा ई आपण काढून टाकणार आणि मग यांना जोडणार. मग यांना जोडल्यानंतर ते होईल प्रोपॅनोन. मग हेच त्या कार्बनी संयुगाचे नाव होईल. मग आता हे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजले असेल, बरोबर ना. त्यानंतर मग शेवटी आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे कार्बनी संयुगांचे नामकरण करायचे. प्रथम आपण त्या संयुगातील कार्बन अणू मोजायचे आणि त्यावरून आपण योग्य असे जनक नाव त्याला द्यायचे. दुसरी पायरी म्हणजे जर त्या ठिकाणी कार्बन कार्बनमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर आपण अनुक्रमे ENE किंवा YNE हे प्रत्यय जोडायचे आणि जर फक्त एकेरी बंध असेल तर आपण सामान्यपणे ANE हे प्रत्यय जोडतो. त्यानंतर तिसरी पायरी म्हणजे जर त्या ठिकाणी एखादा यापैकी ऑक्सिजनचा समावेश असणारा क्रियात्मक गट असेल तर मग यातून त्यांच्याशी संबंधित प्रत्यय या ANE, ENE किंवा मग YNE प्रत्ययाला जोडावे लागते. त्यानंतर चौथी पायरी म्हणजे त्या संयुगांमध्ये ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन किंवा मग आयोडीन यापैकी एखादा क्रियात्मक गट असेल तर मग त्यांच्याशी संबंधित उपसर्ग या जनक नावाच्या आधी जोडतो. आणि मग शेवटची पायरी म्हणजे त्या सर्व शब्दांचे एकत्रीकरण करून त्या संयुगासाठी एक अर्थपूर्ण नाव तयार करावे लागते. आणि ते कसे करायचे ते आपण पाहिले आहे. जेव्हा आपण हे प्रत्यय या ANE, ENE किंवा YNE यांना जोडतो तेव्हा यांच्यातील हे ई काढून टाकावे लागते आणि त्यानंतर ते प्रत्यय जोडावे लागते आणि मग त्यानंतर आपल्याला त्या कार्बनी संयुगाचे अर्थपूर्ण असे नाव मिळते, बरोबर ना. तर मग या सर्व पायऱ्या तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतीलच. हे नीट लक्षात ठेवा व याचा सराव करून बघा. तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.